हेलो गाइस, लॉन्ग टाइम नो सी. खवाडे कोण बोलेल? तू बोल. मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तो अनोखा इंट्रो अर्णव दादा आहे ना सोबत म्हणून. तो हे आजचा व्हिडिओ असा होता की आम्ही मागच्या एक हफ्त्यापासून व्हिडिओ का नाही बनवत होतो, राईट? बरोबर. तो मम्मी सोबत झाला खूप मोठा स्कॅम. नाही मी आजारी पण होती ना, त्यानंतर स्कॅम झाला, ते महत्वाचं आहे. आजारी होतं ते तर एक दोन व्हिडिओ मागे पुढे होतात. त्याच्यामुळे 2-4 स्कॅम असा झाला की जो मम्मीचा फोन होता तो जरा बिघडलेला. तर मम्मीने असंच गुगलवरनं अनऑथराइज्ड कोण सर्व्हिस सेंटर होता तर त्याच्याकडे गेली रिपेअर करायला. मला विचारलं नव्हतं, मग ठीक आहे म्हणजे ते झालं. पण त्याने मम्मीला लावला खूप मोठा चुना, एवढा मोठा चुना की बात गेली पोलीस स्टेशन पर्यंत. म्हणजे चुना म्हणजे 36,000चा फोन माझा बिघडवला. रिपेअरचा खर्च 36,000, फोन तर माझा 60-70 हजाराचा होता आणि 36,000 रिपेअरिंगला आयफोनला त्यांनी खर्च काढला. म्हणजे फक्त स्पीकर खराब झालेला माझ्या फोनचा आणि त्यांनी माझी पुरी स्क्रीन डिस्प्ले उडवला. मग अशा माणसाला पोलीस स्टेशनला नको ना, 35,000 काय मी भरू? हा, म्हणजे कहण्याचा अर्थ हे आहे. आणि अनऑथोराइज्ड शॉप जे गुगल वरती आहे 5 स्टारच्या रेटिंग वरती, मी तुम्हाला ऍड्रेस पण सांगते, अशा ठिकाणी तुम्ही फसू नका. सांगायचं रेटिंग बघायचीच नसते. पहिली बात बघायचं असतं की हे ऑथोराइज्ड आहे की नाही वेबसाईट. ते मम्मीला नाही माहित होतं, ते म्हणून जरा अंधेरी MIDC मध्ये ते शॉप होतं. मी माझ्या सासूला बघायला गेलेली तर म्हटलं आता इथे आली आहे तर इथेच बघते, मोबाईल पण बनवते. ते लोकेशन आम्ही देऊ डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं. तिथे तुम्ही 1 स्टार रेटिंग द्या, बोला हे फेक आहे. ओके. आणि मग हे झालं प्रकरण. तर मग आम्हीच डिसाईड केलं की आता अपडेट करूया. 12 ची जरा क्वालिटी पण कमी होती तर आम्ही डिसाईड केलं 35,000 फोन बनवायला लावण्यापेक्षा आपण मग त्याच पैशात नवीन फोन येतो ना, आयफोन एक्सचेंज. तर आम्ही डिसाईड केलं विकत घ्यायचा 13. येस. तर आता येणार तुमच्या समोर 13चे अनबॉक्सिंगचे क्लिप्स. जेव्हा आम्ही गेलेलो नवीन फोन घ्यायला, मी आणि गेले ते, आणि मी नवीन फोन अनबॉक्सिंग केला ना तो. तर हा मग आयफोन 13 घेतला. पहिला माझा 12 होता ना, 12 पण छान होता पण बिघडला ना, म्हणून त्याच्यामुळे मग आता आयफोन 13 घेतला. तर जसं मी सांगितलं की हा माझा आयफोन आज बंद आहे, तर हा आता देऊन टाकतोय आणि आपण नवीन घेणार आहे. हा कलर पण तुम्हाला दाखवते, पिंक कलर. आणि ना ह्या मुलीने खूप छान डिस्काउंट दिला बिचारीनी आणि घेतला आता फोन नवीन. काय करू ना मग, येणार ना, बाकीचं नंतर सांगते. आता चालू झालाय अनबॉक्सिंग. मम्मी मोबाईलची अनबॉक्सिंग करते फायनली. चांगलं वाटतं ना पिंक. मी बोलली ना तुमचं. तर आणि अजून सीन काय आहे की माझी एक्झाम चालू आहे ना, तर मला जास्त टाइम नाही देता येत एडिटिंगला, शूटिंगला. आम्ही कुठे बाहेर जात पण नाही कॉन्टेंटला, असंच कंपाऊंड मध्येच बनवतोय. घरी पण असं रेअरली बनवलं तर मी आज 9 वारी नेसून हे केलेली काय रील बनवल्या, पण त्या पण कंपाऊंड मध्येच केल्या, कारण अर्णवला मला जास्त डिस्टर्ब नसते करायची, त्यामुळे मी इथेच केल्या. माझी आणि एक्झाम संपणार 23ला. मग आम्ही आमचं कॉन्टेंट 24-25 नंतर वापस सुरू होणार. आणि जे आम्ही बोललेलो एकदा की काम मोठं करतोय आम्ही, रिॲक्शन चॅनल खोलतोय, कुकिंग चॅनल खोलतोय, ते एक्झाम संपली की ते सगळं आपल्याला दिसणार, कारण का मी फ्री होणार तेव्हा, राईट. आणि मी माझा पण क्रिंज व्हिडिओ टाकणार आहे. रील्स चालू केल्यात मी जिमच्या. अर्णवने जिमच्या रील्स चालू केल्या. जर तुम्ही त्याची स्टोरी बघत असाल तर रोज त्याची स्टोरी असते. आणि मग ठीक आहे, आज काय एवढं खास मला वाटलं नाही. पण मला खरंच तुम्हाला सांगावं असं वाटलं की मोबाईल घेतल्यानंतर मोबाईल रिपेअर करायला आपण गुगलवरून सर्च करून जातो ना, तेव्हा फसू नका. मी फसले, तुम्ही फसू नका म्हणून तुम्हाला सांगते. आणि मी फसले. आजचा व्हिडिओ एवढाच होता. 35,000ला फसले, 1-2 रुपयाला नाही. ठीक आहे, ते होतं. म्हणजे मम्मीची पण चूक आहे, माझी पण चूक आहे. मी तिला सांगितलं नाही ऑथोराइज्ड कुठे आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. सबस्क्राईब करा नक्कीच, कारण का वापस व्हिडिओज कंटिन्यू होणार आहेत. बाय बाय.